श्री क्षेत्र नारायणगडावर उद्या मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा आहे। मुंबईतील आंदोलनानंतर मनोज जरांगे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत। नारायणगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला आता वेग आलाय। या ठिकाणच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या दसरा मेळावा होतोय। आपण सध्या नारायणगड येथे आहोत। कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे याचा आढावा आपण घेणार आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने नारायणगडचं हे विस्तीर्ण मैदान आहे। जवळपास 350 एकरचं हे मैदान आहे आणि या विस्तीर्ण मैदानावर उद्या लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी येणार आहे आणि मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणाहून या समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत गडाचे महंत आहेत, आपण जाणून घेणार आहोत नेमकं कशा पद्धतीने या सगळ्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। काय सांगाल बाबा, दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडचा हा दसरा मेळावा परंपरेने चालत आलेला आहे आणि या दसरा मेळाव्याची विजयाची गुढी आमचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षापासून यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचं असं आव्हान आहे की या वर्षाचा दसरा मेळावा हा साध्या पद्धतीत साजरा झाला पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबईतील आंदोलनानंतर प्रथमच मनोज जरांगे पाटील हे जाहीर सभेतून समोर येत आहेत। कुठल्या मागण्या या प्रलंबित आहेत त्याविषयी काही भाष्य होऊ शकतं? नक्कीच या महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आहे, ओला दुष्काळ आहे आणि शेतकऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। एक ही बाजू आहे आणि एक दुसरी बाजू आहे की हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी.आर. सरकारनं दिला आणि त्याच्यानंतर काही कालावधी गेलाय, परंतु त्याच्यात काय सुधारणा झाली काय नाही, किती समाजाला त्या गॅजेटचा फायदा झालाय, या दोन गोष्टीच्या भोवती उद्याच्या दसरा मेळाव्याचं भाषण दादाचं असेल असं आम्हाला अपेक्षा आहे। सर्व महाराष्ट्रातून तमाम समाज बांधवांना अशा दुष्काळी अतिवृष्टीच्या काळात देखील जी परिस्थिती उद्भवलेली आहे या सर्व गोष्टीचा महाराजांनी या ठिकाणी आपलं आवाहन केलेलं आहे त्या परिस्थितीत आपल्याला साजरा करायचा दसरा मेळावा आपण आहे त्या परिस्थितीत उपस्थिती द्यावी। मी देखील गडाच्या वतीने बाबांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। मी देखील एक भक्त म्हणून या ठिकाणी सर्वांनी तमाम भक्तांनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन करतो। नक्कीच विचाराचं सोनं लुटण्यासाठी उद्या लाखो बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील तसेच गडाचे महंत शिवाजी महाराज हे देखील मार्गदर्शन करणार आहेत। आता या ठिकाणाहून कशा पद्धतीची ऊर्जा हे सर्व जनसमुदाय घेऊन जातो आणि आगामी वाटचालीत मनोज जरांगे पाटील काय संकेत देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, नारायणगड, बीड।